दोस्ती पॉइंट. म्हणून घ्या सगळे डोकाच टाकलं. गरम खूप चांगले. तर गाईज आपला नाश्ता झाला आहे. आपण निघालो आहे देहरेगडला. रामशेजच्या अपोजिट आहे. आपण दोस्ती पॉईंटला नाश्ता केला आहे. कसा होता रे नाश्ता? नाश्ता अतिशय चांगला होता. चवदार. काय खाल्लं तू? पोहे आणि खमंग खाल्ला आम्ही. काय आवडलं तुला पोहे आणि खमंगमध्ये? पोहे चांगलं होतं. बघा गाईज दोस्ती पॉईंटला आलो आहे आम्ही. त्या भाऊंचं आधी एकदम छोटंसं दुकान होतं. आता बघा केवढं मोठं आहे. काय बोला, मेहनत करत राहा, एक दिवस फळ नक्कीच मिळणार आहे. तर गाईज देहरेगडला चाललोय आम्ही. बघा आम्ही किती हळूहळू चाललोय. वेदर खूप चांगलं आहे. मस्त रस्ता आहे. पावसाचं आगमन परत एकदा झालंय गाईज. हे बघा वेदर खूप मस्त आहे. आम्ही चाललोय देहरेगडाला. आम्ही परत का सांगतोय कारण एवढं काही फेमस नाही ते, पण असं थोडंसं सिटीच्या बाहेर 20 किलोमीटर आहे आणि पीसफुल जागा आहे म्हणून जातोय आम्ही. आता आम्हाला वळवळ आहे नुसती. आम्हाला घरात टिकवलं जात नाही. घरात टिकलं तर झोपणार आम्ही. त्यापेक्षा बाहेर निघू, मस्त एक्सप्लोर करू. चला तुम्हाला दाखवतो देहरेगड. समोरचा किल्ला रामशेज किल्ला बघा. झोपलेला तर पिक्सल फाटणार. रामशेज किल्ला आणि तो आहे देहरेगड. पूर्ण धुक्यामध्ये गायब आहे. तिकडे जायचं आपण. चला. हे बघा मित्रांनो 4 किलोमीटर देहरेगड चाललोय आम्ही. चलो. आपणच रडणारे बी आपणच. देहरेगड. ए बाबू काहीतरी फुटलं चमारी. मोर आहे मोर. ए तो बघ तो मोर. अरे बापचा मोर दिसला काही. आम्हाला मोर दिसलाय. तो बघ तो डोंगरावर तो मोर चाललाय तिकडे. गेला निघून. मोर बघितला जस्ट आम्ही देहरेगडाच्या पायथ्याशी. वाव मस्त. देहरेगड आहे. इतका बेकार रस्ता आहे ना. आता हा गेलाय तिकडं विचारायला कसा आहे, कुठे कुठून जायचं ट्रेकिंगला. बघू आता. पूर्ण धुकं झालंय. कंटिन्यू पाऊस. हे तर करावंच लागतंय मित्रांनो. हे बघा देहरेगडाच्या पायथ्याशी छोटासा तलाव आहे आणि हा देहरेगड आहे. अजून खूप लांब जायचंय. चढायचंय. अजून तर चढायला सुरुवात केली नाही. चला गाईच देहरेगड. निसर्ग संवर्धन बघा मित्रांनो. बघा किती मस्त नजारा आहे. उगाच गॉगल घालणार. वाव पीस. चलायचं मग. चलो गाईस चलो. लांबो लांबो. केकडेश्वर महाराज की जय. ए चावल तुला. धर धर धर. चावतं का पाहू ना. जाऊ दे चल. अरे बापरे. देहरेगडाच्या स्टार्टिंग पायथ्याशी म्हणजे. चल रे ठेव. कुठे. नाईस. चला. ना भाऊ. अशा प्रकारे पहिला पॉइंट पोहोचलोय. अजून आम्हाला तिथं जायचंय माग. तिथे ना दोरी घेऊन असं चढायचंय. काका म्हणत होती खालची
बघू. हा पहिला चेक पॉईंट. व्ह्यू आपलं नाशिक, सुंदर नाशिक. हा हे बघा इथं चढायचं आहे आपल्याला. आणि इकडं गुजरात, वलसाड, वापी, सापुतारा, गुजरात, नाशिक. मन बैरागीला सबस्क्राईब. हो नजारा नजारा. एकचा अवघड विषय घेऊन आलाय आपल्याला देहरेगडला. मस्त पैकी नजारा. या नाशिक इतका भारी आहे ना यार, सगळीकडे मस्त दऱ्या खोऱ्या, हिरवागार. हे बघा इथे ढग उडताय मस्त पैकी, पठारे. पूर्ण नाशिक यार, नाशिकच म्हणून नाशिक आवडतं यार मला. जय नाशिक यार. हे बघा दुसऱ्या चेक पॉइंटला पोहोचलोय आम्ही आता. तेवढंच आहे वरती पण तेवढंच आहे. आता चला देहरेगडच्या शिखराला जाऊ. ट्रॅकिंग नाशिक. तुम्ही बघता आमच्या चॅनल मन बैरागीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत. ए भाई हवा आहे प्लीज गाईज, एवढं तुमच्यासाठी वरती चढत येतो यार, प्लीज करा. पॉइंट ऑन द टॉप. शेट दोरीपर्यंत जाऊन आली, काही दिसलं तर नाही. चला ट्रेक कम्प्लिटेड. आता उतरणार आम्ही. बघा मित्रांनो उतरतोय, एकदम बोगस रस्ता आहे उतरायला. चला जय हनुमान, जय श्रीराम. मित्रांनो प्राचीन खड्डा इथं कसला तरी, काय माहिती, भुयारी मार्ग असावा जंगलात. अजून खूप लांब उतरायचं आम्हाला. चलो. ओ भाई धोका गेला आणि हे दिसतंय आम्हाला. हे बघा काहीतरी पराक्रम करतोय. जा जा, माझा काहीच संबंध नाही याच्याशी. हे असले ताळे काढून वाचणार का तू? साल्या भाऊ नको, भाऊ नको. जबरदस्त विषय. रस्ता अवघडच आहे अजून पण. खूप लोक गेले वरती. काही वर्थ आहे वरती जाणं, पण वरती जाणं खूप मुश्किल आहे. तर येत असाल तर एकदम सावधानतेने जा वरती, काळजी घ्या स्वतःची. चला. पण या ठिकाणी भावाला बुमरँग भेटले आणि आमचा भाऊ मोगली सारखा उडवणार आहे आता. साक चल भाऊ, एका शॉट मध्ये रिटर्न यायला पाहिजे हा भाई. ए खाली इकडे, नाही तर जाशील तसा खाली बुमरँग सोबत. रिटर्न तर नाही आलं ते खालच्या खालीच. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ट्रेक कंप्लीट केलाय आणि पाऊस यायला लागला आहे. नाशिकच्या वेदरला सुट्टी नाही भावांनो. काय वेदर आहे बघा. बघा बघा नाथ खुळा एकदम. कसा आहे विषय. सुरुवात पावसाने, शेवट पण पावसाने. भारत माता की जय. काय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चला परतीचा पाऊस. कुठले तुम्ही दादा? चांगले. सांगलीमध्ये? कुठे सांगलीला? अच्छा. नाव काय तुमचं? अमोद पाटील. हे दादा आमच्या सोबत वरती चढत होते आणि एवढ्या जोरात चढत आली आणि उतरले पण आमच्यापेक्षा जास्त स्पीडनी. दादा कसा होता तुमचा अनुभव? एक नंबर होता. काय वरती आणि एकदा सांगता का लोकांना? बघायला बघा पाण्यात टाकायचं त्यामध्ये. हां शिवलिंग आहे तिथं. हां हां पण ते उद्ध्वस्त झालेलं आहे तिथं.
अच्छा आणि तिकडनं दुसरा एक दरवाजा आहे गडाचा दरवाजा अच्छा तो बघायचा आणि पुढं भोरगड दिसतो तिथून हां हां म्हणजे नेव्हीचं रडार असल्यामुळे तिथं आपल्याला जाता येत नाही. अच्छा तुमचं दादा पेजचं नाव सांगून द्या एकदा. काय म्हणता पेजचं नाव इन्स्टा पेजचं. मावळा शिवबाचा. बरं ठीक आहे. दादांच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट. थँक्यू दादा. देहरगड हे काही इथं लिहिलं आहे. टाकी उद्ध्वस्त दरवाजा, माहिती देहरगडाची, वनव्याचा विषय, परतीचा प्रवास. चला. तुमचा कितवा किल्ला काका? आता 90वा आहे बघा. आणि सगळ्यात अवघड कोणता होता? सगळ्यात अवघड म्हणजे लिंगाणा. लिंगाणा कुठे आला हा? कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगाणा पुणे जिल्ह्यात येतो लिंगाणा. पुणे जिल्ह्यात. हां तो ॲक्च्युली त्याला रायगडचं पारिगिरी म्हणतात लिंगाण्याला. तिथून समोर लिंगाणा टॉपला तुम्ही गेला ना जगदीशाचं मध्ये दिसेल. त्यानंतर माहुली आहे किल्ला, कल्याण दरवाजा मार्ग, तो पण डिफिकल्ट ट्रेक आहे तो पण. गोरखगड. अच्छा. सगळ्यात अवघड कोणता वाटला की भाई आता लिंगाणा म्हणजे पाक थकवणारा ट्रेक आहे तो लिंगाणा. नाही असं कुठं वाटलं का की भाई आता इथून पुढं तर जीवच नाही, आता आता नाही वाचत भाई? नाही असं नाही. हा AMK वगैरे आहे त्यामध्ये, हां पण आता सवय आता काय वाटत नाही. AMK थोडं जरा भीती वाटत होती, हां. आता काही एवढं वाटत नाही. आणि तुम्ही सुरुवात कधी केली होती सगळं करायची? तर सगळ्यात पहिला स्टार्ट होता माझा ट्रेक पन्हाळा ते पावनखिंड. 50 किलोमीटरचा. हां 50 किलोमीटर रेंज ट्रेक आहे तो 2 दिवसाचा. त्यानंतर दुसरा जो केला तो आमच्या इकडचा रांगणा केला. तो पण असं म्हणजे रांगणा नावाप्रमाणाचा रांगायला लावणारा केला आहे ॲक्च्युली. हां तो पण जवळजवळ 8 ते 10 तासाचा ट्रेक आहे रांगणा केला. कोणत्या सालीपासून केला? ते 2023 ते आता 3 वर्षात 90 3 वर्षात 90 केले झाले 3 वर्षामध्ये. मानावं लागेल तुम्हाला काका. आणि आता जॉब सांभाळून नोकरी करून आपलं अच्छा. घरात पण जरा थोडं ऐकून करावं. काय काय जॉब करता? सध्या आम्ही आता MR आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. अच्छा. सुट्टी होती, काल वर्किंग केलं. रात्री 9 वाजता ट्रॅव्हल्सने निघालो सकाळी. सकाळी 6ला इथं पोचणार होतं. 6चं टायमिंग होतं, त्यांनी इथं 7:30ला. म्हणजे असं तुझं टायमिंगचं मागं पुढं झालं ना 1 तास सगळं पुढं चुकत जातं. आणि हा पण किल्ला योगायोग कसं झाला माहिती आहे का? मला पहिला ॲक्च्युली रामशेज करत होता, मग ते कंडक्टरने मला सोडलं नाही, पुढे सोडलं रामशेज. त्यांना पण काय माहीत नव्हतं. मग ते नशीब म्हणाले की तिथले लोकांनी सांगितलं की तुम्ही पहिला देहरगडच करा, कारण तिथं कोण नसतं जास्त. रामशेज तुम्ही कधीही करू शकता. ते कंडक्टर आता काय म्हणायचं धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांनी मला पुढे सोडल्यामुळे माझा लोक हा किल्ला झाला. ते पण गर्दी नसताना. हे काका आहे आमच्यासोबत, सॉरी दादा आहे आमच्यासोबत. यांनी 90 गड किल्ले कव्हर केले 3 वर्षामध्ये. दादा तुम्ही आमच्यासारख्या नवीन पिढीला काय उपदेश संदेश? त्याच्यात एकच दिन आता मागाशी ग्रुप केला होता गडावरती. काय काय गडावरती मागाशी ग्रुप केला होता. हां. मोठमोठ्यांना टेप लावून त्याने गेले होते गाण्याकडे. अरे बाबा. हे चुकीचं आहे ना. तुम्ही नेचरमध्ये आला, बरोबर. नेचरची पक्ष्यांचा आवाज आहे का, पाण्याचा आवाज आहे का, तिथे शांततेचा अनुभव घ्या तुम्ही. ते पण तुम्ही डिस्को डान्स आणि ते पण हे करता, मग त्याला अर्थ काय? हे चुकीचं आहे. बोलणार होतो पण कसं आहे आत्ममध्ये बोलायचं हां कोणाला तेच. बोलले डायरेक्ट चाकू करता. मग काय ग्रुप मोठा होता, मग आम्ही काय बोलतो होते म्हटलं त्या शेवटी कसं आहे. आणि हे आपली मराठी माणसं आहेत. हां तेच. पण कोण होती UP बिहारी होती. हां आपलेच लोक होते. ज्यांना कळालं पाहिजे तेच. एवढंच आहे, बाकी काय सांगणार. ठीक आहे दादा. दुसरं काय आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या, हां स्वच्छता दाखवा. बरोबर. आपला महाराज इतिहास बघा तुम्ही. हां ना. भरपूर काय आपला मराठ्यांचा मिळणार इतिहास. नाही. तेच. थँक्यू. चांगलं वाटलं दादा तुम्हाला भेटून. थँक्यू. तुम्हाला ऑल द बेस्ट दादा पुढच्या जर्नीसाठी. चल चल. चलो गाईज अशा तऱ्हेने आमचा अजून एक ट्रेक झाला. मजा आली. वरती पण मस्त दृश्य होतं, पिंड वगैरे उद्ध्वस्त झाले दरवाजा. एक काका भेटला आम्हाला, ब्लॉगमध्ये टाकणारच आहे आम्ही ते. 90 दिवस काय 90 किल्ले चढले 3 वर्षात फक्त. हां असा एक्सपिरियन्स याचा राहतो. ब्लॉग काढा, लाईफमध्ये मेमरीज बनवा, फिरायला जा, काय म्हणतो अनुज, बरोबर आहे का नाही? एकदम बरोबर. आणि कंटेंटसाठी फॉलो करा आम्हाला. अरे मम्मी यार ब्लॉग करा. लाईक शेअर सबस्क्राईब. हाय कर मम्मी, हाय. लाईक शेअर सबस्क्राईब. चलो बाय.